मंदिरामध्ये विराजमान भगवान श्री स्वामीनारायण, श्री लक्ष्मीनारायण देव, श्री राधाकृष्ण देव, भगवंताचे सर्व स्वरूप श्रावण मास अंतर्गत ह्या शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, कथेचं श्रवण करणारे सर्व भक्तजन, सर्वांना जय श्री स्वामीनारायण. काल आपण शिवपिंड, अचर आणि चल या दोघांविषयी ऐकलं होतं. त्यानंतर शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला होता की सदाचार कोणाला म्हणतात. तर रात्रीची वेळा आणि सकाळची वेळा जिथे एकत्रित होते असा जो ब्रह्ममुहूर्त आहे, ब्रह्ममुहूर्तापासून उठून शौच आदी क्रिया करून भगवंताची पूजा विधी करणे, हा सुंदर सदाचाराचं वर्णन सुतजी महाराज करीत आहेत. पुढे सदाचारामध्ये असा सुंदर धर्मादा प्रकरण वर्णन करण्यात आलं. दान धर्मादा ज्याला आपण म्हणतो त्याविषयी भगवान वेदव्यासांनी सुंदर लिहिलं आहे की गृहस्थ पुरुषांनी धन धान्य आदी वस्तूंचं दान करावं. आपण भागवत सप्ताहांमध्ये जातो, मोठ्या महोत्सवांमध्ये जातो, कुठे भंडारा म्हणजे आता गणपतीची पंगत आहे किंवा नवरात्रीची पंगत आहे, हा भंडाराच आहे. तिथे जेवणाला जातो, कोणाच्या घरी लग्नाला जेवणाला जातो, तर त्या माणसाने अन्नदान केलेलं असतं. त्या प्रसंगी त्याचं ते अन्नदान असतं आणि त्यांच्या घरी आपण ते अन्नदान ग्रहण करण्यासाठी जात असतो. इथे खूप सुंदर त्याविषयी लिहिण्यात आलं की आपण जेव्हा कोणाच्या घरचं अन्नदान ग्रहण करतो, त्याच्या घरचं अन्न खाऊन आपण कथा ऐकतो, तर जोपर्यंत आपण कथा ऐकतो, सदाचाराचं पालन करतो आणि जोपर्यंत ते अन्न आपल्या शरीरामध्ये आहे, आज जे आपण खाऊ ना, ते 40 दिवसानंतर रक्त आपल्या शरीरात वाहणार आहे. 35 ते 40 दिवसानंतर. म्हणजे आपण म्हणतो की 7 दिवस आपण सात्विक भोजन करू तर आपण शुद्ध होऊन जाऊ. नाही, आता जे शरीरामध्ये अन्न रक्त फिरताय केव्हाच आहे, 40 दिवस आधी आपण जे जेवण केलं होतं ते रक्त आज फिरत आहे. 35 ते 40 दिवसाचा अवधी विज्ञानाने सांगितलेला आहे. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत धर्मादाचं अन्न आहे आणि तोपर्यंत आपण जेवढे पण सद्धर्माचं पालन करतो किंवा कथा कीर्तन करतो, तर ज्याने ते दान आपल्याला दिलं, जिथलं आपण अन्न खाल्लं, त्यापर्यंत त्याचं अर्ध पुण्य पोहोचून जात असतं. म्हणून सुतजी महाराज म्हणतात की जेव्हा पण तुम्ही दान ग्रहण करा, अन्न ग्रहण करा, तेव्हा तपस्या करून त्या पापाची, गृहीत पापाची शुद्धी केली पाहिजे. भगवान स्वामीनारायण म्हणतात कुठे आपण अन्नदान ग्रहण केलं, आपण जेवणाला गेलो, ज्याच्या घरचं जेवण आपण केलं, तर जेवढं आपण त्याच्या घरचं जेवण केलं तेवढ्या माळा आपण करून घ्यायला पाहिजे, आपले संतही म्हणतात. तर आपल्याला ते पापाची शुद्धी होते. जो मनुष्य दान घेतल्यानंतर गृहीत पापाची शुद्धी करत नाही, तो रौरव नरकामध्ये पडतो, असं लिहिलेलं आहे. म्हणून आपण सार्वजनिक रीतीने जिथे पण जेवणाला जातो त्यावेळेस जेवण केल्यानंतर घरी आल्यानंतर भगवंताची माळा अवश्यपणे केलीच पाहिजे. तर त्याने आपण ज्याचा घरचा अन्न खाल्लाय त्याला आपल्याला जेवढं पुण्य द्यायचं आहे तेवढं आपण त्याला
देऊन टाकतो, म्हणजे मग बाकी जे आपण करतो ते आपल्या भागाला येतं. जो नाही करत त्याच्या डोक्यावर मग हे भार चढत जातो. जसं बँकेतून तुम्ही कर्ज घ्या तर मग ते व्याज चढत जातं, मग तो शेवटी नरकातच पडणार आहे. धनाच्या 3 गती सांगण्यात आल्या. एक आहे धर्मासाठी, त्यानंतर वृद्धीसाठी आणि तिसरं सांगितलं स्वयंच्या उपभोगासाठी. अशा प्रकारे धनाचा 3 प्रकारे उपयोग करावा. शेती, धंदा वगैरे जे तुम्ही करत असले त्यामध्ये तुम्ही दशांश भाग हा भगवंतासाठी अर्पण करावा. शिव महापुराणामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे. जे भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्रीमध्ये लिहिलं ते शिव महापुराणामध्ये भगवान वेदव्यास जे लिहितात की पापाच्या शुद्धीकरिता तो भाग धर्माच्या कार्यासाठी वापरला जाओ आणि आपण केलेले पाप हे शुद्ध होऊन आणि पुण्य आपल्याला प्राप्त हो म्हणून 10वा भाग किंवा गरीब परिस्थिती असली त्याने 20वा भाग अर्पण करावा. 100 रुपये आहे तर 100चा 20वा भाग म्हणजे 5 रुपये होतो. आलं लक्षात? आणि 10वा भाग म्हणजे 10 रुपये होतो. म्हणून भगवान स्वामीनारायणनी पण स्पष्टपणे शिक्षापत्रीत सांगितलं की 20वा भाग गरीब असला त्याने 20वा भाग द्यावा. तर 20वा भाग म्हणजे 20 रुपये नाही होत. 20वा भाग म्हणजे 5 रुपये होतो आणि 10वा भाग म्हणजे 10 रुपये होतो. अशा प्रकारचं शास्त्रोक्त रीतीने हे गणित आहे. तर आपण जे शेतामध्ये अनेक प्रकारांचे फुवारे टाकतो, जीव जंतू आपल्या रीतीने अनेकांची जीव हत्या होते, तर ते जे पाप आहे त्या पापाच्या शुद्धीकरिता आपण हा 10वा भाग धर्माच्या कार्यासाठी दिला पाहिजे. तर ते धन अर्पण केल्याने त्यातून धर्म कार्य होतात आणि त्यातून पापशुद्धी होते. जो मनुष्य ह्या प्रकारे करत नाही तो रौरव नरकामध्ये पडतो. त्याची बुद्धी पाप पूर्ण होत असते आणि त्याची शेती खराब होत असते. ह्या प्रकारे लिहिलेलं आहे. ज्याला स्वतःचा व्यापार वाढवायचा असला त्यांनी 6वा भाग भगवंताच्या चरणी अर्पण करावा. 6वा भाग म्हणजे आता तुम्ही हिशोब मारा किती होत असेल. शौनकादिक ऋषींनी विचारलं की अग्नियज्ञ, देवयज्ञ, गुरुयज्ञ आणि पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ याचं तुम्ही वर्णन करा. मनुष्यांनी, गृहस्थांनी दररोज यज्ञ केला पाहिजे. शक्य आहे का? नाही. पण आजच्या युगामध्ये कोणाला मदत करणे हा पण मोठा यज्ञच आहे. कोणत्या कार्यामध्ये आपला हातभार लागतो हा मोठा यज्ञ आहे. कोणत्या कार्यामध्ये पॉझिटिव्ह रीतीने आपण जुडतो हा पण मोठा यज्ञ आहे. घरातल्या कामांमध्ये हातभार लावू लागणं हा पण एक मोठा यज्ञ आहे. सकाळी आपण उठतो, उठल्यानंतर ज्या गादीवरती आपण झोपले असतो ते गादी पण आपण शुद्धी करत नाही. तिला आपण व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा ना, तो पण एक मोठा यज्ञ आहे. मुलांना शाळेमध्ये पोहोचवून द्या हा एक मोठा यज्ञ आहे. तर आताच्या युगामध्ये हा सर्वात मोठा यज्ञ आहे. तुम्ही कोणाला मदतरूप व्हा. सुतजी महाराज म्हणतात की गृहस्थांनी अग्नीमध्ये प्रातः सायं अक्षदांद्वारा आहुती द्यायला पाहिजे. तो अग्नियज्ञ म्हटलेला आहे. सकाळच्या वेळेस जो मनुष्य अग्नीमध्ये आहुती देतो त्याचं आयुष्य वाढत असतं आणि संध्याकाळच्या वेळेस अग्नीमध्ये आहुती दिल्याने संपत्तीमध्ये वृद्धी होत असते. म्हणूनच मला असं वाटतं की आपले पूर्वज जेव्हा तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या आई जेव्हा भाकर करत असतील तेव्हा भाकर केल्यानंतर अर्धी सारखी थोडीशी भाकर तरी अग्नीमध्ये टाकत होते. आता तर गॅसवर कुठे टाकायला नसाल तुम्ही, पण मी पाहिला हे अशा प्रकारे टाकत होते आणि आज पण गावोगावी टाकत असतील. तर हा अग्नियज्ञ आहे. त्यानंतर देवांना उद्देशामध्ये ठेवून जी आहुती दिली जाते त्याला देवयज्ञ म्हटलेला आहे. म्हणजे 16 संस्कार करता वेळेस जो यज्ञ केला जातो तो कोणता यज्ञ आहे? देवयज्ञ आहे. विष्णू सहस्त्र देवयज्ञ आहे. रुद्रयाग
देव यज्ञ आहे, कारण आपण देवांना उद्देशामध्ये ठेवून प्रतिष्ठा यज्ञ केला, तो देव यज्ञ आहे. आपण एवढ्या लोकांना आहुत केले, त्यांची व्यवस्था केली, त्यांना तृप्त केले, हा देव यज्ञ आहे. त्यानंतर सांगण्यात आलं की वेदांचं नित्य अध्ययन स्वाध्याय, तुम्ही कोणतं शास्त्र वाचन करा, तर तो ब्रह्मयज्ञ आहे. तर दररोज हे यज्ञ गृहस्थांनी अवश्य करावे. तर हे जे यज्ञ आहे हे तुम्हाला कोणत्या जागेवरती किती फळ देणारे आहे हे पण जाणून घेण्यासारखं आहे. घरी माळा करणे आणि मंदिरात येऊन माळा करणे यात फरक आहे किंवा नाही? इथे माळा करणे आणि गंगाच्या किनारी माळा करणे फरक आहे की नाही? तर कुठे किती प्रमाणामध्ये आपल्याला फळाची प्राप्ती होते ते लिहिण्यात आलं. तर घरामध्ये आपण जे माळा करा, जे पुण्य करा, ते सम मात्रामध्ये फळ देणार आहे. आता एकेकाची विशेषता कोण कोणापेक्षा उंच आहे ते आपल्याला इथे कळेल. घरापेक्षा गौशाळामध्ये जाऊन तुम्ही पुण्यकर्म, देवयज्ञ, पितृयज्ञ आदी करा, तर ते तुम्हाला घरापेक्षा गौशाळा 10 पटीने पुण्य देणार आहे. आता हे 10-10 पटीने वाढवत जायचं. गौशाळापेक्षा जलाशय म्हणजे तलाव, गोमतीची आहे, वरतालला 7-8 तलाव आहे. आपला इथे कोणतं तलाव आहे, त्या तलावाच्या किनारी जाऊन तुम्ही माळ करा, तर ते गौशाळापेक्षा 10 पटीने फळ देणार आहे. जलाशयापेक्षा बेलचं झाड, तुळशीचं झाड, पिंपळाचं झाड याच्या मुळाशी जाऊन केलेला यज्ञ हा जलाशयापेक्षा 10 पटीने फळ देणारा आहे. त्यापेक्षा भगवंताचं मंदिर असलं, त्या मंदिरामध्ये बसून यज्ञ केल्याने, म्हणजे यज्ञ म्हणजे समजून जायचं तुम्ही, माळा केल्याने, पुण्यकर्म केल्याने ते बेल, तुलसी, पिंपळापेक्षा 10 पटीने फळ देणार आहे. मंदिरापेक्षा जे तीर्थभूमीमध्ये जे देवालय आहे, म्हणजे आपल्यासाठी वडताल, आपल्यासाठी भगवान स्वामीनारायणांनी बांधलेले 6 जे धाम आहे ते आहे. त्यानंतर जिथे पण आपण जगन्नाथपुरी आहे, रामेश्वरम आहे, हे तीर्थभूमी मधले देवालय आहे. त्या जागेवरती जाऊन तुम्ही माळ करा, ते तुम्हाला यापेक्षा पण अजून 10 पटीने पुण्य देणार आहे. तीर्थभूमीतील देवालयापेक्षा तीर्थभूमीमध्ये ज्या नदी आहेत, ज्या 7 नद्यांमध्ये एक नाही त्या प्रकारच्या पण नद्या आहेत, तर त्या नद्या तुम्हाला 10 पटीने अजून फळ देणाऱ्या आहेत. आणि दुसऱ्या नदींच्या किनारी जे तप पुण्य यज्ञ करा, त्यापेक्षा ज्या 7 नदी सांगितल्या त्यांच्या किनारी बसून तप केल्याने, यज्ञ केल्याने तुम्हाला अजून 10 पटीने फळाची वृद्धी होते. म्हणजे घरापेक्षा असं पाहायला गेलो तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 60 पटीने पुण्य देणाऱ्या ह्या 7 नद्या आहेत. कोणत्या? गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रवर्णी, सिंधू, सरयू आणि नर्मदा या नद्या तुम्हाला 60 पटीने पुण्य देणाऱ्या आहेत. आणि त्यापेक्षा अजून 70 पटीने पुण्य पाहिजे असलं तर समुद्र किनारा, समुद्र किनारी बसून जो जप यज्ञ यागादी करतो त्याला 70 पटीने पुण्याची प्राप्ती होते. आणि त्यापेक्षा 80 पटीने पुण्य पाहिजे असलं तर सांगण्यात आलं की पर्वतांचं शिखर, पर्वत शिखरावरती जाऊन आणि तप करणं, यज्ञ करणे सर्वात उत्तम सांगण्यात आलं आहे. आपल्याला जळगाववाल्यांना काय पर्वतांची कमी आहे? हा एवढा मोठा सातपुडा भरून पडला आहे, पण सातपुडा पर्वतावर जातो कशासाठी जातो आपण? लागून खूप काही तीर्थ आहे, पण 5 जण आपल्याला सांगतात की आलाय पाणी तिकडे, म्हणजे फोटो काढायला जातो, डब्बा पार्टी करायला जातो. पण 80 पटीने पुण्य देणारे पर्वत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही मनुदेवीला जातात, पर्वतावरती स्थान आहे ना, तिथे गेल्यानंतर तुम्ही जर माळ करा तर तुम्हाला घरापेक्षा 80 पटीने पुण्य मिळणार ते स्थान आहे.
तिथे जाऊन सत्संग करा पहाडी विस्तारात कुठे, तर मग तिथे तुम्हाला 80 पटीने पुण्य मिळण्याचं स्थान आहे. आपण या भागातले लगभग सत्संगी सुना सावखेड्याला ते पर्वतावरती स्थान आहे, तर तिथे पण तुम्हाला 80 पटीने पुण्य मिळेल. कोणतेही पर्वत ठिकाणी स्थान असलं तर ते तुम्हाला तेवढं देणार आहे. त्यापेक्षा अधिक अजून पाहिजे असलं म्हणजे 90 पटीचा विषय आला आता, तर मकर संक्रांतीचा दिवस सांगण्यात आला. मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणूनच आपण दान पर्व म्हणतो त्याला, म्हणूनच त्या दिवशी जे दान दिलं जातं ते 90 पटीने फळ देणारा आहे. त्या दिवशी केलेला जप हा या सर्वांपेक्षा, तीर्थभूमीत जा, नदीत आंघोळ करा, पर्वतावर बसा, त्यापेक्षा सर्वात जास्त पुण्यशाळी दिवस हा मकर संक्रांतीचा दिवस आहे. आणि मकर संक्रांतीपेक्षा आपण सर्वोत्तम दिवस म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा दिवस आहे. ज्या दिवशी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असलं त्या दिवशी 100 पटीने फळ तुम्हाला मिळतं. म्हणून ज्या दिवशी सूर्यग्रहण चंद्रग्रहण असलं त्या दिवशी स्नान दान जप गृहस्थांनी अवश्यपणे करायला पाहिजे. जो मनुष्य सूर्यग्रहण चंद्रग्रहण निमित्त स्नान दान जप करतो त्याचे रोग सर्व नाहीसे होऊन जात असतात आणि जीवनामध्ये त्याला शांती प्राप्त होत असते. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला की दान स्नान जपाची तुम्ही गोष्ट केली, आता कोणत्या महिन्यामध्ये कोणतं दान केलं पाहिजे ते तुम्ही सांगा. तर सर्वप्रथम सांगण्यात आलं की दान कुणाला द्यावं, आपण ब्राह्मणांना दान देतो, पण कोणता ब्राह्मण हा दानासाठी उत्तम पात्र सांगण्यात आला तर ज्याने स्वतःच्या जीवनामध्ये 24 लाख गायत्री मंत्र जाप केले असले तो दानासाठी उत्तम ब्राह्मण आहे. त्याला दान दिल्याने तुम्हाला पूर्ण फळाची प्राप्ती होते. म्हणून दान जप होम पूजा हे सर्व शुद्ध होऊन जात असतं तर तुम्ही अशा ब्राह्मणाला दान दिले तर. मागितल्याशिवाय दान दिलेलं असलं तर ते पूर्ण फळ देणार आहे. कोणी आपल्याकडे मागणी केली आणि आपण दान दिलं तर ते अर्ध फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नक्की केल्याशिवायच जास्तच तुम्ही जे काही द्या ते 1/4 फळ देणार तुम्हाला आहे. तुमच्या घरी भांडे घसणारे कपडे धुणारे कोणी व्यक्ती येत असले, महिला येत असल्या, त्यांना तुम्ही नक्की केलं असलं की तुम्ही त्यांना 3000 रुपये देणार आणि तुम्ही जर त्यांना 3.5 द्या तर ते वरचे जे आहे ते तुम्ही तुमच्या सेवकला दिलेलं दान आहे, म्हणून ते तुम्हाला 1/4 फळ देणार आहे. दर महिन्यामध्ये दानाचा अलग अलग महिमा सांगण्यात आला. चैत्र महिन्यामध्ये विशेष गायींचं दान करावं. कायिक वाचिक मानसिक पापांना निवारण करणारं हे दान आहे. वैशाख महिन्यामध्ये भूमीचं दान करावं जे ह्या लोकांमध्ये आणि परलोकामध्ये प्रतिष्ठा देणार आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये तिळाचं दान करावं ते बळवर्धक आणि मृत्यू निवारक आहे. आषाढ महिन्यामध्ये सुवर्णाचं दान करावं जे जठराग्नी वर्धक आणि वीर्यदायक आहे. श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये तुपाचं दान करावं जे पुष्टिकारक आहे. भाद्रपद महिन्यामध्ये वस्त्रांचं दान करावं जे आयुष्यवर्धक आहे. अश्विन महिन्यामध्ये धान्याचं दान करावं जे अन्न धनची समृद्धी वाढवणार आहे. कार्तिक महिन्यामध्ये गुळाचं दान करावं जे मधुर भोजन दररोज आपल्याला प्राप्त होईल असं पुण्य वाढवणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये चांदीचं दान करावं जे वीर्य वृद्धी करवणार आहे. पौष महिन्यामध्ये मिठाचं दान, मीठ असतं ना आपण जेवणात टाकतो ते मिठाचं दान करावं जे 6 रसांचं भोजन देणार आहे. महिना काय म्हणतात आपल्या मराठीत, महिना म्हणतो माघ महिना. माघ महिन्यामध्ये कोडू म्हणजे गंगाफळ, गंगाफळाचं दान करावं जे पुष्टीदायक आहे. आणि फाल्गुन महिन्यामध्ये कन्याचं दान करावं म्हणजे लग्न जर नक्की होत असलं तर कोणता महिना नक्की करावा, फाल्गुन महिन्यामध्ये कन्येचं दान करावे जे आजीवन भोग प्रदान करणार
आणि ह्या लोकात आणि परलोकामध्ये भोग देणारा आहे. तर ह्या प्रकारे दरेक महिन्यामध्ये एक एक दान हे विशेष सांगितलेलं आहे की ह्या महिन्यामध्ये हे दान केल्याने तुम्हाला जास्त पुण्याची ह्या प्रकारे फळाची प्राप्ती होते. जेव्हा तुम्ही हे दान करा तेव्हा ईश्वरार्पण बुद्धीने हे दान केले पाहिजे, तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे भगवंताला देत आहे. आपल्याकडे सुंदर विधी आहे. सत्यनारायणची पूजा करा की महापूजा करा, शेवटी आपण चमचीमध्ये शेवटचा जो संकल्प असतो तो असतो की हे मी भगवंताच्या चरणी अर्पण करी आहे, श्रीकृष्णार्पणम असतो असं शेवटी आपण म्हणतो. तर जे पण अर्पण करा हे ईश्वरार्पण बुद्धीने अर्पण केल्याने त्याचं फळ तुम्हाला मिळतं आणि शेवटी मोक्ष मिळत असतो. तर ह्या प्रकारे सदाचाराचं वर्णन करण्यात आलं. आता विषय येतो की भगवंताला किती नैवेद्य द्यावा. तर घरामध्ये तुमच्याकडे देव आहे, इथे मंदिरामध्ये देव आहे, तर यांना किती प्रमाणामध्ये नैवेद्य अर्पण करायला पाहिजे याचं माप सांगण्यात आलं. शौनक आदी ऋषींनी प्रश्न केला की पार्थिव प्रतिमा असली त्यांना कोणत्या प्रकारचा नैवेद्य किती प्रमाणामध्ये नैवेद्य अर्पण करायला पाहिजे. प्रतिमा म्हणजे फोटो मूर्ती, आपल्या घरामध्ये फोटो मूर्ती आहे, तर त्यांना किती माप एवढं नैवेद्य द्यावं. तर सर्वप्रथम सुतजी महाराजा शौनक आदिकांचा प्रश्न आहे की ते मूर्ती कशा प्रकारे निर्माण करावे. तर सर्वप्रथम सांगण्यात आलं नदी, तलाव किंवा विहीर यामधून माती आणून तिला त्यामध्ये दूध टाकून आणि पुष्पांद्वारा मार्जित करून आणि मंत्रांद्वारा त्याचा अभिषेक करून त्यानंतर त्या मूर्तीला तयार करायला पाहिजे. म्हणजे नदीची, तलावाची किंवा विहिरीची माती घेऊन त्यातून मूर्ती तयार करावी. आता गणपती महाराज येतील, तर गणपती कोणत्या मूर्तीमध्ये येतात, तर या प्रकारची माती घेतली असली तर त्यामधून तयार केलेली गणपती महाराजांची मूर्ती असली, त्या गणपती महाराजांच्या मूर्तीमध्ये गणपती महाराज येतात. तर त्यांना नैवेद्य अर्पण करावे. तर घरामध्ये जे पार्थिव असले त्यांना एक कुडव म्हणजे पावशेर सारखा नैवेद्य अर्पण करावा. पावशेर म्हणजे 250 ग्राम का. आणि त्यानंतर देवतांद्वारा स्थापित जे शिवलिंग असलं, देवतांद्वारा स्थापित जे भगवान असले त्यांना 3 शेर नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर स्वयंप्रगट जे स्वयंभू लिंग असलं त्यांना 5 शेर नैवेद्य अर्पण करावा. अशा प्रकारचं माप सांगण्यात आलं. तर घरामध्ये 250 ग्राम सारखा नैवेद्य आपण अर्पण करायला पाहिजे. दररोज जे स्थापित शिवलिंग असलं, मूर्ती असली, त्याचा अभिषेक करावा. आपल्याला असं वाटत असेल हे अर्पण केल्याने काय होतं, तर त्या फायदे सांगण्यात आले की दररोज भगवंताचा अभिषेक केल्याने, लग्नाच्या वेळेस दिलेले गणपती बालकृष्ण यांचा अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते. त्यानंतर त्यांना गंध अर्पण केल्याने पुण्याची प्राप्ती होते. नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्याची वृद्धी होते. धूप अर्पण केल्याने धनाची वृद्धी होते. दीपक अर्पण केल्याने ज्ञानाची वृद्धी होते. आणि अक्षदा अर्पण केल्याने सर्व भोग उपलब्ध होऊन जात असतात. कार्तिक महिन्यामध्ये महादेवाचं पूजन केल्याचा महिमा सांगण्यात आला. जो मनुष्य कार्तिक महिन्यामध्ये महादेवाचं पूजन करतो त्याला सर्व भोग प्राप्त होऊन जात असतात आणि तो सर्व व्याधींपासून दूर होतो. त्याच्या जीवनामध्ये जर ग्रहपीडा असते तर ते ग्रहपीडा पण दूर होते. कार्तिक महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी जर भगवान सूर्यनारायण यांना तेल आणि सुत्राऊ कापड अर्पण करण्यात आले तर कोड जे रोग असतात शरीराला, जे कोड होणारे जे रोग असतात, जे सफेद सफेद चामडी होऊन जात असते, तर ते रोग पण नाहीसे होत असतात.
त्यानंतर कृतिका नक्षत्रामध्ये अलग अलग देवतांच्या पूजनाचा महिमा सांगण्यात आला. आता कृतिका नक्षत्र केव्हा लागतं ते तुम्ही पाहून घ्या. पण कृतिका नक्षत्रामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवताचं पूजन केल्याने काय प्राप्त होतं ते शिव महापुराणामध्ये सांगण्यात आलं. तर सोमवारच्या दिवशी कृतिका नक्षत्रामध्ये महादेवाचं पूजन केल्याने महान जे रोग असले, जे मिटत नसले, ते महादरिद्र रोग पण मिटून जात असतात आणि त्या जीवात्म्याला संपत्तीची प्राप्ती होते. कृतिका नक्षत्रामध्ये मंगळवारच्या दिवशी स्कंद म्हणजे कार्तिक स्वामींचं पूजन केल्याने वाक सिद्धी म्हणजे बोलण्याची शक्ती प्राप्त होते. सुनबाई बोलीन काय आपल्या समोर, एवढं खतरनाक तुम्हाला सुचतं मग. म्हणून कृतिका नक्षत्र केव्हा येत आहे ध्यान ठेवू जा, त्या दिवशी वाक सिद्धी प्राप्त होते. तसं नाहीये, वाक सिद्धी म्हणजे चांगल्या कार्यासाठी. आणि मंगळवारच्या दिवशी कार्तिक स्वामी यांचं पूजन केल्याने वाणीमध्ये अशी पावर येते की तुम्ही जे बोलसाल ते सिद्ध होऊन जात असते, वाक सिद्धी प्राप्त होते. बुधवारच्या दिवशी कृतिका नक्षत्र युक्त भगवान विष्णूंचं पूजन केल्याने आणि दही भाताचं दान दिल्याने संपत्ती वाढत असते. कृतिका नक्षत्रामध्ये गुरुवारच्या दिवशी धनाने ब्रह्माजीचं पूजन केल्याने आणि मध, सुवर्ण आणि तुपाचं दान दिल्याने भोग वैभव वाढत असतात. कृतिका नक्षत्रयुक्त शुक्रवारच्या दिवशी गणपती महाराजांचं पूजन केल्याने आणि गंध, पुष्प, अन्नाचं दान दिल्याने सर्व पदार्थ प्राप्त होत असतात. आणि ह्या शुक्रवारच्या दिवशी सुवर्ण आणि चांदीचं दान दिल्याने उत्तम पुत्राचीही प्राप्ती होते. शनिवारच्या दिवशी दिक्पाळ, नाग, सेतुपाल, त्रिनेत्रधारी रुद्र, विष्णू, ब्रह्मा, धन्वंतरी आणि अश्विनी कुमार यांचं पूजन केल्याने रोग, अपमृत्यू, अकाल मृत्यू हे सर्व ज्या व्याधी आहे ह्या सर्व टळून जात असतात. तर अशा प्रकारे कृतिका नक्षत्राचा महिमा विशेष शिव महापुराणामध्ये सांगण्यात आला. त्यानंतर ओंकारचा महिमा सांगण्यात आला. जो प्रणव आहे, जो प्रणवाचं उच्चारण करतो त्याचे सर्व प्रपंच नष्ट होऊन जात असतात. म्हणून प्रणव जो आहे त्यामध्ये दोन प्रकार सांगण्यात आले, एक सूक्ष्म प्रणव आणि एक स्थूल प्रणव. सूक्ष्म प्रणव म्हणजे आपण ओम असं म्हणतो ते, आणि स्थूल प्रणव म्हणजे नमः शिवाय हा स्थूल प्रणव सांगण्यात आला. तर जो दररोज प्रणव सूक्ष्म किंवा स्थूल या दोघांचं उच्चारण करतो त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची वृद्धी होते आणि सर्व पाप क्षय होऊन जात असतात आणि बळपूर्वक प्रणव त्याला मोक्षाच्या द्वारापर्यंत घेऊन जात असतात. जो मनुष्य 1 करोड प्रणव मंत्राचा जप करतो, नमः शिवाय अथवा शिवाय नमः अथवा ओम या मंत्राचा जप करतो, 1 करोड जप पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शरीराची शुद्धी होते. 2 करोड जप झाल्यानंतर तो पृथ्वी तत्वावरती विजय प्राप्त करतो. 3 करोड जप झाल्याने तो जळ तत्वावरती विजय प्राप्त करतो. 4 करोड जप झाल्याने अग्नि तत्वावरती, आता 1-1 करोड वाढवत जायचं, त्यानंतर वायू तत्वावर, त्यानंतर आकाश तत्वावर, त्यानंतर गंध जो आपल्याला सुगंध येतो त्यावरती, त्यानंतर रस तत्वावर, त्यानंतर रूप तत्वावर, स्पर्श, शब्द, अहंकार, आणि जेव्हा त्याचे 9 करोड जप पूर्ण होतात तेव्हा तो भगवान शिव सारखं स्वरूप धारण करून घेत असतो. एवढा प्रणव मंत्राचा ओंकारचा महिमा सांगण्यात आला. त्यानंतर 5 शिवलिंगांचं वर्णन करण्यात आलं की 5 प्रकारांच्या भगवान सदाशिवांचे शिवलिंग असतात, ज्यामध्ये एक आहे स्वयंभू शिवलिंग, जे देवतांनी किंवा ऋषीगणांनी तप करून स्वयं भगवान सदाशिव प्रगट झाले असले त्याला म्हणतात स्वयंभू शिवलिंग, अथवा स्वतः होऊन भगवान शिव प्रगट झाले असले ते आहे स्वयंभू शिवलिंग. त्यानंतर सुपारीमध्ये आपण ज्या शिवलिंगाचं आवाहन करतो त्याला म्हणतात बिंदू लिंग. ब्राह्मण राजाद्वारा किंवा धनवानांद्वारा जे स्थापित शिवलिंग असतं त्याला म्हणतात स्थापित लिंग.
शरीराच्या कोणत्या पण एक अंगाला शिवलिंग म्हणून आपण त्यांची पूजा केली तर ते आहे चरलिंग, आणि जे दीक्षा देणारे गुरु आहे ते आहे गुरुलिंग. अशा प्रकारे लिंगांचं वर्णन करण्यात आलं. त्यानंतर सांगण्यात आलं की 4 प्रकारांचे वर्ण. कोणी शंकर जातीचा असला, वर्ण शंकर ज्याला आता आपण म्हणतो, आणि स्त्रिया हे पण भगवान सदाशिवांची पूजा करू शकतात. आता प्रश्न आहे की पूजा कोणत्या दिशेमध्ये बसून करायला पाहिजे. तर सर्वप्रथम सांगण्यात आलं, यामध्ये 2 द्वार भगवान शिव यांच्या मंदिराचे असतात. सेपरेट जे मंदिर असतं त्याच, बरोबर. एक आहे पूर्वद्वार आणि एक पश्चिम द्वार. तर इथे पूर्वद्वाराप्रमाणे माप सांगण्यात आले. तर कधी पण पूर्व दिशेमध्ये बसून महादेवाचं पूजन करू नये. पूर्व दिशेमध्ये कधी पण आपण पूर्वमध्ये बसलो म्हणजे मुख पश्चिम तरफ जातं, बरोबर. अशा प्रकारे पूर्व दिशेमध्ये बसून कधी पण महादेवाचं पूजन करू नये. कारण की महादेवांच्या समोर हे शिवलिंग आहे. भक्त आणि भगवंताच्या मध्ये कधी पण अवरोध होऊ नये म्हणून समोरच्या भागामध्ये एकदम समोर बसून कधी पण पूजन करू नये. त्यानंतर सांगितलं पूर्व भाग. आता पुढचा झाला. आता मागची बाजू कोणती झाली? पश्चिम दिशेमध्ये पण बसू नये. पश्चिम दिशेमध्ये बसल्याने काय होतं, आता कोणाचा आपल्याला पूजा करायची असली तर आपण मागून गंध लावतो का? असा मागून पूजा होते का? भगवान शिव यांची मागची बाजू पश्चिम आहे, तर तिथून पण त्यांची पूजा करू नये. नंदी ज्या दिशेने असतात त्याची मागची बाजू म्हणजे त्या दिशेतून पूजा करू नाही. सामान्य कुठे जर दिशा फेर असला तर ते पाहून घ्यायचं. इथे आहे आपल्या मंदिरात तसं म्हणून सांगतो. नंदीच्या मागची बाजू ते महादेवाची मागची बाजू आहे. त्यानंतर उत्तर बाजूला हे माता पार्वतींचं स्थान असतं. तर तिथे पण कुठे दिशा फेर असला तर पाहायचं की माता पार्वतींचं जिथे स्थान आहे त्यांच्या समोर बसून कधी पण पूजा करू नये. तर राहिली कोणती दिशा आता? दक्षिण. तर दक्षिण दिशामध्ये बसावं आणि उत्तरकडे मुख करावं. दक्षिण दिशामध्ये बसून उत्तरकडे मुख करावं आणि त्या प्रकारे महादेवजीची पूजा करावी. मी पूजा करायला बसतो, तुम्ही पहा, मी उत्तरेकडून नाही बसत, समोरून नाही बसत. समोरून बसता तर दक्षिणकडे तोंड जातं. गणपती महाराज आहे आणि पार्वतींचं स्थान आहे, त्याच्यामध्ये जे जागा आहे ती जागा दक्षिण दिशाकडून उत्तर दिशाकडे मुखवाली जागा आहे. म्हणून सर्वोत्तम स्थान कोणतं आहे? दक्षिण दिशाकडलं. की दक्षिण दिशेकडे तुम्ही बसा आणि उत्तरेकडे मुख तुमचं येईल तेव्हा तुम्ही महादेवजीची पूजा करायला पाहिजे. भगवान सदाशिवांची पूजा करताना कधी पण कपाळ खाली नसावं. तुमच्या कपाळावरती वैष्णव असले तर ऊर्ध्वपुंड्र म्हणजे भगवान विष्णू यांचं चिन्ह तुमच्या मस्तकावरती असावं. आणि महादेवाची पूजा करत असले, शक्य असलं तर तुम्ही अवश्यपणे त्रिपुंड्र लावायला पाहिजे, भस्म लावला पाहिजे. जर तुमच्याकडे भस्म नसला तर चांगल्या जागेवरची तीर्थभूमी अथवा चांगल्या स्थानाची माती घेऊन तिला स्वच्छ करून त्या मातीमध्ये पाणी टाकून आणि त्या मातीने पण त्रिपुंड्र लावला तरी हरकत नाही. आम्ही जेव्हा ब्राह्मण मध्ये मी शिकायचो 2 वर्षापर्यंत त्रिकाळ संध्या मी केली आहे. ब्राह्मणांसोबत राहायचे, 200 ब्राह्मण होते. ब्राह्मणांमध्ये आम्ही 3 जण 4 जण होतो. तर त्रिकाळ संध्या ब्राह्मणांसारखं जीवन राहिलं म्हणजे त्यांच्या सोबत करावी लागायची. तर जर भस्म नसलं किंवा असं पण व्हायचं की भस्म दिलं तर मग ते घाण व्हायचे जास्त. तर मग तेव्हा गुरुजी सांगायचे की तुम्ही भस्म राहू द्या, तुम्ही पाण्याने त्रिपुंड्र लावा. तर पाण्याने त्रिपुंड्र लावून आणि सर्व ब्राह्मण संध्यावंदन करायचे. तर पाण्याने पण त्रिपुंड्र शक्य असेल तर मातीने किंवा भस्मानेच लावला पाहिजे. त्यानंतर
कपाळ झालं, त्यानंतर कंठ, कंठामध्ये रुद्राक्ष माळा धारण करून आणि महादेवाची पूजा करायला पाहिजे. तर इथे आपल्याकडे 2 माळा आहे. आता आपण दररोज अभिषेक करतो, दुधाने अभिषेक करतो, म्हणजे रुद्र अभिषेक करतो दररोज आपण. तर त्या माळेचा अभिषेक व्हावा म्हणून ती माळा तिथे ठेवली, नाही तर ती दररोज माळा मी घालून घेतो. तर रुद्राक्ष माळा धारण केल्याशिवाय, किंवा आपण वैष्णव आहोत, आपल्या कंठामध्ये माळ आहे, तर माळ धारण केल्याशिवाय महादेवाचा अभिषेक घडू नये. त्यानंतर बिल्व पत्राने महादेवाची पूजा केल्याने महादेव अतिप्रसन्न, भगवान अतिप्रसन्न होत असतात. आता शेवटचा एक विषय घेऊन आपण कथेला समाप्त करू. तो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे भगवान सदाशिवांचा प्रसाद घ्यायला पाहिजे किंवा नाही. शौनक आदी ऋषींनी प्रश्न केला की आम्ही असं ऐकलं आहे की महादेवाचा प्रसाद घ्यायला नको, हे खरं आहे का? आता काहीतरी असेल ना यामध्ये, म्हणून या ऋषींनी प्रश्न विचारला. तेव्हा सुतजी महाराज असं म्हणतात की हे शौनक आदी ऋषींनो, भगवान सदाशिवांचा प्रसाद हा कायम ग्राह्य आहे. तुम्ही जर भगवान सदाशिवांच्या प्रसादाचे दर्शन केले तर त्या दर्शन मात्राने तुमचे सर्व पाप नाहीसे होऊन जात असतात. आणि तो प्रसाद तुम्ही ग्रहण केला तर करोडो पाप असले तुमच्या शरीरामध्ये तर ते पाप नाहीसे होऊन जात असतात. म्हणून तुम्हाला जर कोणी महादेवाचा प्रसाद दिला, तो प्रसाद जर तुम्ही हाती ठेवून ठेवला किंवा बाजूला ठेवून ठेवला आणि विलंब केला, जेवढा विलंब तुम्ही कराल तेवढे पापाचे भागीदार तुम्ही होत असतात. म्हणून महादेवाचा प्रसाद हा कायम ग्राह्य आहे. तर कोणते कोणते शिवपिंडाचा प्रसाद आपण घेऊ शकतो? तर शालिग्रामापासून तयार झालेलं शिवलिंग, त्यानंतर रसलिंग म्हणजे स्फटिकलिंग आहे, किंवा जे पण मोती माळांपासून धातूपासून तयार झालेलं जे लिंग आहे, त्यानंतर पत्थर, चांदी, सुवर्णापासून निर्मित लिंग, देवतां किंवा सिद्धांपासून प्रतिष्ठित लिंग, केसर निर्मित लिंग, रत्नलिंग, जे पण कोणत्याही रत्नापासून झालेलं तयार रत्नलिंग, आणि जे 12 ज्योतिर्लिंग आहे, हे जे लिंग सांगण्यात आले, यांचा जर कोणी मनुष्य प्रसाद ग्रहण करतो तर त्याला चांद्रायण व्रत केल्याचं जे फळ आहे ते फळ त्याला प्राप्त होत असतं. तर हा प्रश्न या ऋषींच्या मनामध्ये आला कसा? तर शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे, चंडाचा जिथे अधिकार असला तिथला प्रसाद घेऊ नये. चंड हे कोण आहे? आपण नाव ऐकलंय अनेक वेळी, पण चंड म्हणजे कोण? तर महादेवाचे अनेक गण आहेत, त्यामध्ये भगवान सदाशिवांच्या मुखापासून एक गण निर्माण झाला होता ज्याचं नाव ठेवण्यात आलं चंड. त्या चंडने महादेवाला प्रसन्न केलं आणि वरदान मागितलं की तुमच्यावरती जो प्रसाद ठेवला जाईल, म्हणजे डायरेक्ट आपण नैवेद्य कसा ठेवतो भगवान समोर, ताटामध्ये ठेवतो ना, अशा दूर ठेवतो, तुम्हाला जो नैवेद्य स्पर्श होईल त्यावरती आमचा अधिकार असणार. आता नंदी बिचारे समोर बसून राहतात त्यांना जेवणाचं, तर डायरेक्ट साक्षात महादेवजी वरती जो नैवेद्य ठेवला जातो त्यावरती नंदीश्वर, गण, चंड, भूत प्रेतादिकांचा अधिकार असतो. पण आपण ज्या प्रकारे नैवेद्य महादेवाला अर्पण करतो, देऊन आपण घेऊन घेत असतो, तो प्रसाद आज उत्तम आहे. यामध्ये पण सांगण्यात आलं की बाण, जे नर्मदेश्वर महादेव आहे त्यावरती जर अर्पण केलेला प्रसाद असला तर तो घ्यायला हरकत नाही. तर अशा प्रकारे प्रसादाचं सांगण्यात आलं की प्रसाद घ्यायला कोणत्याच प्रकारचा हरकत नाही, फक्त ते डायरेक्ट त्यावरती स्पर्श केलेला नको. त्यानंतर प्रश्न आहे की ते जे जळ आपण महादेवावरती अर्पण करतो ते जळ आपण घरी घेऊन जायला पाहिजे किंवा नाही, किंवा ते ग्रहण करायला पाहिजे किंवा नाही. तर विद्येश्वर संहितामध्ये असं लिहिण्यात आलं की जर
महादेवावरती अर्पण केलेलं जळ आपण आचमन केलं, 3 वेळा आचमन केलं, तर कायिक वाचिक मानसिक सर्व पाप नाहीशे होऊन जात असतात. म्हणून महादेवावरती अर्पण केलेलं जळाचा प्रसाद घ्यायला हरकत नाही. तर अशा प्रकारे भगवान सदाशिवांच्या पूजा पद्धतीविषयी विद्येश्वर संहितामध्ये सुतजी महाराज यांनी शौनक आदी ऋषींना उपदेश दिला. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवीश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारणं श्री स्वामीनारायणं नीलकंठं भजे. सहजानंद स्वामी महाराज की